नमस्कार, रेसिपी कट्ट्यावर तुमचं खूप खूप स्वागत। तर आज आपण आहे ना नवीन एक रेसिपी बनवणार आहोत, ती म्हणजे कांद्याची चटणी। कांदा म्हटलं तर आपल्या जेवणामध्ये एक मेन घटक आहे। तर कांद्यापासून बरेचसे पदार्थ बनतात, पण आज आपण कांद्याची चटणी बनवणार आहोत। तर कांद्याची चटणी आहे ना बऱ्याच जणांनी खाल्ली पण नसेल, तर आज मी आपल्या चॅनलवर टाकते, तर तुम्ही करून बघा। तर आता त्याच्यासाठी लागणारे साहित्य ते आता आपण बघून घेऊया। हे 2 कांदे घेतले, हे बघा असे मीडियम कांदे घेतलेले, असे उभे कापून घेतलेले आहेत। अच्छा। आणि मीठ घेतलेले 1 चम्मचभर, चिंच घेतलेली, 1 लिंबा एवढी चिंच घेतलेली, बरं। आणि 10-12 पाकल्या लसूण आहे, मिरची पावडर आहे, घरचीबंधू मिरची पावडर आहे, ओके, 2 चम्मच, आणि अर्धा चम्मच राई आहे। अच्छा। आणि ही बारीक कापून आहे ना लसूण घेतलेली आहे, बघा असे बारीक तुकडे करून घेतलेले आहे, आणि कढीपत्ता आहे। अच्छा। जिरा 1 चम्मचभर, बडीशोप 1 चम्मच, ओके, आणि आहे ना 2 चम्मच धणे आहेत। अच्छा। आणि आज सुक्या मिरच्या आहेत, ओके, 3 घेतलेल्या सुक्या मिरच्या। अच्छा। तर असं हे पूर्ण साहित्य आहे। पहिलं आपल्याला काय करायचं आहे? मिरच्या, धने, बडीशोप आणि जिरं आपल्याला भाजून घ्यायचं आहे। अच्छा, भाजून घ्यायचं आहे। हो। त्याच्यानंतर कांदा, चिंच आणि लसूण अच्छा, आपल्याला आहे ना फ्राय करून घ्यायचं आहे तेलात। ओके, तेलात फ्राय करून घ्यायचं आहे आणि ते नंतर त्यांचं सगळ्यांचं वाटण करायचं। हो 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 हो। त्याच्यानंतर आपल्याला ना फोडणी द्यायची, की लसूण आणि कढीपत्ता, अच्छा, आणि राई, ओके, हा याची आपल्याला फोडणी करायची। बरं। तर चला पहिलं तर आहे ना भाजून घेऊया हे सर्व, आणि बाकीची रेसिपीला सुरुवात करूया। आपण ना कढई गरम करायला ठेवलेली, तर कढई गरम ही झालेली आहे। ओके, तर आता आपण आहे ना त्याच्यात धने टाकतोय। अच्छा। एक धने आहेत ना जास्त भाजायचे नाहीत आपल्याला, ओके, एक 2-3 मिनिटं भाजायचे। अच्छा। त्याच्यानंतर ही बडीशोप टाकते, तीही आपल्याला 2-3 मिनिटं भाजायचे। एक थोडंसं गरम करून घ्यायचंय, ओके, जास्त असं लालसर नाही करायचं आपल्याला। अच्छा। आता ना मी याच्यात जिरं टाकते, ओके, तेही आपल्याला एक 2-3 मिनिटं भाजून घ्यायचे। अच्छा, स्लो गॅस ठेवायचे? हो हो, स्लो गॅस ठेवायचे। नंतर या मिरच्या आहेत ना त्या टाकते, बघा। अच्छा, मिरच्या पण एक 2-3 मिनिटं अशा परतून घ्यायच्या, आणि आपण हे सर्व काढून घ्यायचं। ओके, जास्त टाइम भाजायची गरज नाही। अच्छा, हलकंसं गरम करून घ्यायचं। हे बघा हलकंसं गरम झालेलं आहे, असं हाताला थोडं गरम लागेल ना एवढंच गरम करून घ्यायचंय। ओके, आणि तुम्ही जरी तवा वापरलात ना तरी चालेल, मी कढई वापरले, माझ्याकडे लोखंडाची कढई आहे म्हणून। बरं। तर हे आपण आहे ना आता थंड करायला ठेवूया एक 2-3 मिनिटं, त्याच्यानंतर आपण हे मिक्सरला लावूया। बरं, हे थंड व्हायला ठेवूया। तोपर्यंत आहे ना आपल्याला कांदा वगैरे फ्राय करून घ्यायचा आहे, तर ते करून घेऊया। आता आपल्याला कांदा फ्राय करायचा आहे ना, त्याच्यासाठी ना आपल्याला तेल टाकायचंय। अच्छा, हे बघा नॉर्मल आपण फोडणीला कसं तेल टाकतो तेवढं आपल्याला तेल टाकायचंय। अच्छा, आणि त्याच्यात कांदा टाकायचा। ओके, कांद्यानंतर हे जे लसूण आहे ना ते पण मी त्याच्यातच टाकते। अच्छा, आणि चिंचही मी त्याच्यात टाकते। बरं। आता याला ना व्यवस्थित भाजून घेऊया। चांगला लालसर करून घ्यायचा ना? हो हो, लालसर करून घ्यायचा। अच्छा, गॅस जरा मीडियम ठेवायचा। हे कांदा लवकर भाजला जातो, आपल्याला काय भाजायचंच आहे कांदा। हो, व्यवस्थित तेलात असा फ्राय करून घ्यायचा कांदा। चटणी कशी, कधी वरण भात केला आपण तर चटणी म्हटलं तर कसं कशाबरोबर आपण खाऊ शकतो, वरण भात किंवा चपाती, हो, भाकरी किंवा भाकरी। बघा कांदा मस्त असा फ्राय झालेला आहे, बघा। हो, छान असा शिजल्या पण गेलाय, व्यवस्थित असा फ्राय झालाय। तर आता ना आपण काढून घेऊया। तेल थोडं वापरायचं, कारण ही चटणी आहे ना कमीत कमी आहे ना 8-10 दिवस राहते व्यवस्थित। अच्छा, आणि जर फ्रीज मध्ये ठेवली तर महिनाभर पण राहू शकते। मस्त असा फ्राय झालेला आहे बघा। हो,
तर आता आहे ना आपण थोडा थंड करूया हम्म. आणि वाटून घेऊया. आणि ह्याच्यात आहे नाही बघा, हे हम्म. तेल राहिलेलं आहे, हम्म. ह्याच्यातच आपल्याला फोडणी करायची. बरं. दुसरं भांडं घ्यायची गरज नाही आपल्याला. हे बघा, हे थंड झालेलं आहे. हम्म. तर आता आपण आहे ना मिक्सरला लावून घेऊया. बरं. हे बघा, वाटण झालेलं आहे. हो. आपण एकदम बारीक नाही केलंय, हम्म. थोडं जाडसरच आहे. हो. चटणी म्हटली कसं थोडंसं असं दाताखाली आलं पाहिजे ना, हम्म, हम्म. तर चटणीची चव लागते. अच्छा. तर आता हे वाटण झालेलं आहे वाटून. आता आपल्याला कांदा, हम्म. लसूण आणि चिंच आहे ना, हा. ते वाटून घ्यायचं आहे. अच्छा. बघा, कांदा आहे ना हम्म. जाडसर वाटून झालाय. हा. तर त्याच्यात आता आहे ना, हे आपण पहिलं वाटून घेतलेलं ना, हम्म. ते आपण आता हे त्याच्यात टाकणार आहोत अच्छा. आणि एकदा थोडं फिरवून घेणार आहोत. बघा, आपलं वाटण आहे ना हम्म. तयार झालेलं आहे. अच्छा. वाटण तर वाटून झालेलं आहे. आता आहे ना चटणी बनवण्याची शेवटची प्रोसेस आहे ती करून घेऊ. फोडणी द्यायची आपल्याला. बघा, कढई गरम करायला ठेवलेली आहे हम्म. आणि जे आपलं आधीचं तेल होतं ना, हो. तेही त्याच्यात आहे. अच्छा. आणि थोडंसं तेल मी टाकते आता. बरं. तेल गरम झालेलं आहे. हम्म. तर आता पहिला आपण राई टाकूया. अच्छा. हे बघा, तेल गरम झालं ना, हम्म. की राई बघा कशी मस्त एकदम अशी फुलल्या जाते. अच्छा. लगेचच आहे ना आपण हम्म. लसूण जी कापून घेतलेली ना, हम्म. ती टाकते. ओके. नंतर आपल्याला कढीपत्ता टाकायचा आहे. कढीपत्ता ना आपण असा, चटणी म्हटलं तर कसं अक्का कसा बरा नाही वाटणार ना, हम्म, हम्म. म्हणून असा तोडून टाकायचा आहे. हे बघा, ओके. असं तोडून टाकते कढीपत्ता. अच्छा. आता जे आपण जे वाटण केलेलं ना, हम्म. ते आपण सर्व त्याच्यात तेलात टाकतोय. ओके. लसूण पण मस्त अशी लालसर झालेली आहे. हो. त्याच्यात हे वाटण आहे ना, आता तेलात पूर्ण असं व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं. अच्छा. त्याच्यात आता मीठ टाकते हम्म. आणि घरची बंधू मिरची पावडर पण टाकते. अच्छा. तुम्हाला जेवढं तिखट पाहिजे ना, हम्म. तेवढं तुम्ही करू शकता. तर मी याच्यात 2 कांद्यामध्ये 2 चम्मच घेतलेले आहे. अच्छा. ही चटणी आहे ना, हां. जेवढी अशी म्हणजे तुम्ही त्या कांद्यात थोडंफार तरी पाणी तर असतंच ना कांद्यात, आपण फ्राय केला तरी. हो. तर ती चटणी व्यवस्थित अशी ना फ्राय करून घ्यायची. अच्छा. थोडे एक 10 मिनिटं तरी फ्राय करून घ्यायची. ओके. एकदम जेवढी सुकी होणार ना, हम्म. तेवढी ती चटणी टिकते. अच्छा. एक 2-2 मिनिटांनी ना हलवत राहायची चटणी, म्हणजे खाली लागणार नाही. हो. ही कोकणात जास्त बनते ही चटणी, हो. कारण कोकणात कसं शेतावर जातात. हो, त्यामुळे मग कसं ही चटणी कशी आहे जास्त दिवस टिकते. तर गावाकडचा जो संमिश्रण माहीत तरी साधारण गोडा मसाला पण साधारण याच पद्धतीने बनतो. आणि मग तो गोडा मसाला वापरून कसं झटपट जेवण केलं जातं. तो पण आपण गावी गेलो तर काहीतरी रेसिपी करूया. बघा, आपली चटणी आहे ना हम्म. मस्त झालेली आहे बघा, सुकी झालेली आहे बघा अशी. हो. कारण जेवढी तुम्ही अशी म्हणजे सुकी कराल हा. ना, तेवढी जास्त टिकणार ही चटणी. अच्छा. चटणी म्हटलं तर कसं असं आपण जास्त खात नाही. हो. एक जेवणाची चव वाढवण्यासाठी आपल्याला कसं चटणी थोडीशी जेवणात लागते. हम्म. म्हणून ही चटणी आपण एक नवीन कांद्याची चटणी बनवलेली आहे. हो. तर आता मी ही चटणी ना काढून घेते, गॅस बंद करते अच्छा. आणि चटणी काढून घेते. ओके. मस्त असा कलर पण आलेला आहे हो. चटणीला. आणि छान चटणी झालेली आहे बघा एकदम. कशी आहे, कांद्यापासून बऱ्याच गोष्टी आपण करतो, तर आज कांद्यापासून चटणी पण बनवलेली आहे. अशा प्रकारे आहे ना मस्त कांद्याची चटणी आहे ना तयार झालेली आहे. तर तुम्ही करून बघा आणि तुमच्याकडे काही नवीन रेसिपी असतील तर आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आम्ही बनवण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद.